सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ। भक्तांनो, बघा, आपल्यापैकी प्रत्येक व्यक्तीला वाटत असतं की माझ्याकडे पैसा असावा, माझ्या घरातील प्रत्येक व्यक्तीचा खिसा हा कायम पैशांनी भरून राहावा। पैसा मिळवण्यासाठी आपण खूप कष्ट करतो, मेहनत करतो, दिवस रात्र आपण झटतो, पण तरीही आपल्याकडे पैसा येत नाही, आलेला पैसा टिकत नाही, कर्ज कमी होत नाही। एखाद्या व्यक्तीकडनं उसने घेतलेले पैसे असतील किंवा एखाद्या व्यक्तीकडनं काही काळासाठी पैसे घेतले असतील, पण त्या व्यक्तीला सुद्धा ते पैसे परत देणं होत नसेल, घरात असणाऱ्या दारिद्र्याचा नाश होत नसेल, काही केल्या गरिबी कमी होत नसेल, तर आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मिठाचे अत्यंत महत्त्वाचे असे काही उपाय सांगणार आहे। बघा, लहानपणापासूनच तुम्ही ऐकलं असेल, तुमच्या आजी नेहमी तुम्हाला सांगत असेल, मीठ सांडू नको, मीठ कुणाला देऊ नको, रात्रीच्या वेळी मीठ घराच्या बाहेर टाकू नको, किंवा बऱ्याच वेळा घरात लहान बाळाला नजर लागते, घरात काहीतरी नकारात्मक शक्ती आहे असे वाटते, तेव्हा तेच मीठ आपण त्या व्यक्तीवरून किंवा घरावरून उतरवतो आणि घराच्या बाहेर फेकतो। कारण मीठ हे नकारात्मकता दूर करण्यासाठी, मीठ हे घरात सकारात्मकता आणण्यासाठी, नजर बाधा इडापिडा या सगळ्या वाईट शक्तींचा नाश करण्यासाठी आणि अखंड स्वरूपाने घरात लक्ष्मीला स्थिर करण्यासाठी मीठ हे अत्यंत महत्त्वाचे मानले जाते। पुरातन शास्त्रानुसार मीठ हे लक्ष्मीचे एक स्वरूप आहे, कारण मिठाचा उगम हा समुद्रातून आणि माता लक्ष्मीचा उगम हा सुद्धा समुद्रातून झालेला आहे। त्यामुळे मिठाला माता लक्ष्मीचे माहेरघर असेही म्हटले जाते। बघा, सगळ्यात पहिला उपाय किंवा सगळ्यात पहिली गोष्ट मी तुम्हाला जी सांगणार आहे ही नकारात्मकता दूर करण्यासाठी आहे। बऱ्याच वेळा घरात खूप जास्त नकारात्मकता असते, अशा वेळेस आपण लक्ष्मी प्राप्तीसाठी खूप सेवा करतो, असंख्य गोष्टी करतो, पण घरात पैसा येत नाही, लक्ष्मी घरात प्रसन्नच होत नाही, आलेली लक्ष्मी टिकतच नाही, कारण नकारात्मकता निगेटिव्हिटी खूप जास्त असते। म्हणून सगळ्यात पहिले लक्ष्मी प्राप्तीसाठी घरात असणारी निगेटिव्हिटी आपल्याला घराच्या बाहेर काढायची आहे। यासाठी आपल्याला काय करायचं आहे तर बघा, कुठल्याही दिवशी, आठवड्यातील कुठल्याही दिवशी तुम्हाला एका काळ्या रंगाच्या कापडात मीठ घ्यायचं आहे। छोटं काळ्या रंगाचं कापड घ्यायचं, त्याच्यामध्ये खड्याचं मीठ असेल तर तुम्ही 7 मिठाचे खडे घाला, नाही तर चिमटीने बारीक मीठ असेल तर 7 चिमूटभर मीठ त्या काळ्या रंगाच्या कापडामध्ये घाला। कापडाला घट्ट गाठ मारा। आता ही मिठाची पोटली जी आहे ही घराच्या मुख्य प्रवेशद्वाराला आतल्या बाजूने, घराच्या मुख्य प्रवेशद्वाराला आतल्या बाजूने काळ्या मिठाची पोटली 24 तास बांधून ठेवा। 24 तास पूर्ण झाले की त्याच्यानंतर ही मिठाची पोटली तशीच सोडायची आणि घराच्या बाहेर जायचं। लांबपर्यंत एखादं जंगल असेल, झाड असेल, मोकळी जागा, रान, शेत असेल किंवा कचरा कुंडी असेल तर त्या ठिकाणी हे मीठ त्या कापडासकट फेकून द्यायचं। घरात येण्यापूर्वी स्वच्छ हातपाय धुवायचे। बघा, हा उपाय केल्यानंतर त्या क्षणापासून रिझल्ट यायला सुरुवात होईल, घरात असणारी निगेटिव्हिटी, नकारात्मकता पूर्णपणे घराच्या बाहेर जाईल। आता दुसरा उपाय मी तुम्हाला सांगते, घरात खूप आजारपण असेल, बऱ्याच वेळा आपल्या घरात आजारपण असतं, म्हणजे वाईट शक्तीचा, अवलक्ष्मीचाच वावर असतो, त्यामुळे सुद्धा घरात पैसा येत नाही। म्हणून घरातून आजारपण, बाधा हे दूर करण्यासाठी तुम्हाला कुठल्याही शनिवारच्या दिवशी एक काचेचं भांडं घ्यायचं आहे। त्या काचेच्या भांड्यामध्ये तुम्हाला थोडंसं मीठ घालायचं आहे। हे काचेचं भांडं तुम्हाला तुमच्या घरातील दक्षिण भागात ठेवायचं आहे, किंवा जिथे तुम्ही झोपताय, किंवा एखादी व्यक्ती खूपच आजारी आहे ती व्यक्ती जिथे झोपतीये त्याच्या उशी शेजारी हे मीठ ठेवून द्यायचं। दुसऱ्या दिवशी सकाळी उठायचं, हे जे मीठ आहे हे घराच्या बाहेर अंघोळीच्या आधी फेकून द्यायचं। त्यानंतर पुन्हा घरात यायचं, अंघोळ वगैरे करायची, त्या भांड्यामध्ये पुन्हा थोडं मीठ घालायचं, पुन्हा ते त्याच ठिकाणी ठेवून द्यायचं। कमीत कमी 8 दिवस तुम्ही रोज मीठ बदलत राहिलात आणि 8 दिवस रोज तुम्ही त्या ठिकाणी मीठ ठेवत राहिलात, 8 दिवसात तुमच्या घरातली भांडणं थांबतील, आजारपण दूर होईल, घरात सकारात्मकता येऊन तुमच्या घरात अखंड स्वरूपाने लक्ष्मीची प्राप्ती होईल। बऱ्याच वेळा घरातले क्लेश संपत नाहीत, घरामध्ये पैसा टिकत नाही, घरामध्ये खूप असं काहीतरी वाईट आहे किंवा काहीतरी वाईट होणार आहे असं वाटत असतं, कारण आपल्याला ते क्ल्यू, ते संकेत मिळत असतात। अशा वेळी काय करायचं, एक काचेचं भांडं घ्यायचं, त्या काचेच्या भांड्यात 7 तुरटीचे खडे घालायचे आणि 7 मिठाचे खडे, काळं मीठ असेल तर ते घाला, नाही तर सफेद मीठ घाला। 7 काळ्या मिठाचे किंवा जे कुठलं मीठ असेल त्याचे खडे आणि 7 तुरटीचे खडे हे काचेच्या भांड्यामध्ये ठेवून, हे काचेचं भांडं जे आहे ते आपल्या वॉशरूममध्ये, जिथे तुम्ही स्नान करताय, आंघोळ करताय, ते वॉशरूममध्ये, आता प्रत्येक वॉशरूममध्ये एकतरी विंडो म्हणजे एकतरी खिडकी असते, त्या वॉशरूममध्ये भांडं ठेवायचं, 8 दिवस ठेवायचं।
8 दिवसानंतर ते मिठाचे खडे आणि त्याच्यासोबत असणारे तुरटीचे खडे घराच्या बाहेर फेकून द्यायचे. पुन्हा ते भांडं घरात आणून त्यामध्ये पुन्हा मिठाचे खडे आणि तुरटीचे खडे घालून तिथे ठेवायचं. तुम्ही कमीत कमी 8 दिवसात हे बदलत राहिलात. 1 महिनाभर तुम्ही हा प्रयोग करून बघा. तुमच्या घरात किती पॉझिटिव्ह एनर्जी येते आणि घरात असणारी किती निगेटिव्हिटी घराच्या बाहेर जाते हे तुम्ही मला या व्हिडिओमध्ये म्हणजे या व्हिडिओच्या कमेंट्समध्येच तुम्ही मला सांगा. आता पुढचा उपाय मी तुम्हाला सांगणार आहे. लक्ष्मी प्राप्तीसाठी, भरपूर पैसा येण्यासाठी, घरामध्ये पैसा टिकण्यासाठी काय करायचं आहे. कुठल्याही मंगळवारच्या दिवशी किंवा शुक्रवारच्या दिवशी एक काचेची बरणी घ्यायची आहे. आपल्या घरात असेल तर तीच काचेची बरणी घ्या. कोरं करकरीत नवीन मीठ छान बाहेरून खरेदी करायचं. घरामध्ये हे मिठाचं पॉकेट आणायचं. छान मीठ जे आहे ते फोडून म्हणजे पॉकेट फोडून ते त्या काचेच्या बरणीमध्ये घालायचं. देवघराच्या समोर बसायचं. एक आसन घालून देवघराच्या समोर बसायचं. आता काचेच्या बरणीमध्ये मीठ घातलं की त्याच्यानंतर एक हळकुंड घ्यायचं. पिवळ्या रंगाचं हळकुंड, ज्याला 7 वेळा लाल किंवा मौळी धागा गुंडाळायचा. हळकुंड जे आहे ते आपल्या उजव्या हातात घेऊन 7 वेळा महालक्ष्मी अष्टकम, 7 वेळा व्यंकटेश स्तोत्र म्हणायचं आणि धागा बांधलेलं अभिमंत्रित केलेलं हे हळकुंड जे मिठाची बरणी आपण घेतलेली आहे ते मिठाच्या बरणीच्या आतमध्ये ते घालायचं. वरती पुन्हा मीठ घाला म्हणजे ते दिसलं नाही पाहिजे अशा पद्धतीने मिठाच्या बरणीत ते दाबायचं. इतकं करून झालं की त्याच्यानंतर आपल्याला एका वाटीमध्ये कुंकू घ्यायचं आहे. सुकं कुंकू, जे कुंकुम अर्चनसाठी कुंकू घेतो ते कुंकू घ्यायचं आहे आणि जी मिठाची बरणी आहे त्या मिठाच्या बरणीमध्ये त्या मिठावरती कुंकू अर्चन करायचं आहे. तुम्हाला कमीत कमी 1 वेळा श्रीसूक्तम, वेळ असेल तर 7 वेळा, 11 वेळा, 21 वेळा तुमच्यावर आहे, पण 1 वेळा तरी श्रीसूक्त म्हणायचं आहे आणि थोडं थोडं कुंकू जे आहे ते तुम्हाला त्या मिठाच्या बरणीत घालायचं आहे म्हणजे मिठावर. आता कुंकू अर्चन करून झालं, जे कुंकू आहे ते अर्पण करून झालं, श्रीसूक्त म्हणून झालं की त्या मिठाच्या बरणीचं झाकण घट्ट लावायचं. झाकण नाही, लाल रंगाचं कापड वरती बांधलं तरीही चालेल आणि ही मिठाची वरणी जी आहे ती देवघराच्या समोर तिथेच ठेवून द्यायची. पुन्हा दुसऱ्या दिवशी सकाळी संध्याकाळी त्याच वेळात आसन घालून देवघराच्या समोर बसायचं. पुन्हा थोडं कुंकू घ्यायचं आणि मिठाच्या बरणीत श्रीसूक्त म्हणून ते अर्पण करायचं. असं लक्षात ठेवा, तुम्हाला कमीत कमी 21 दिवस रोज मिठाच्या बरणीमध्ये त्या मिठावरती तुम्हाला कुंकवाचं अर्चन करायचं आहे. 21 दिवस पूर्ण झाले की त्याच्यानंतर हे मीठ आणि त्यात घातलेलं हळकुंड तुमच्या घरासाठी तुमच्यासाठी सिद्ध होईल. 21 दिवसानंतर तुम्हाला काय करायचं आहे, कुंकू अर्चन करून झालं की त्याच्यानंतर ते मीठ जे आहे ते एखाद्या पातेल्यात किंवा एखाद्या मोठं भांडं असेल त्याच्यामध्ये काढून घ्यायचं आहे. सोबत जे हळकुंड आहे ते त्यातून काढायचं आहे. हळकुंड जे आहे ते तुम्ही पैशांच्या पाकिटात, तिजोरीमध्ये, कपाटात किंवा व्यवसायाच्या गल्ल्यात ठेवू शकता. मात्र जे आपण मीठ त्यातून काढलेलं आहे हे मीठ आणि त्याच्यासोबत असणारं जे कुंकू हे सगळं तुम्हाला एकत्रित करायचं आहे. लाल रंगाचं कापड घ्यायचं आहे. लाल रंगाच्या कापडात हे मीठ आणि त्याच्यावरती असणारं कुंकू अर्चन एकत्रित लाल कापडात किंवा लाल फडक्यात तुम्हाला बांधायचं आहे आणि हे घेऊन कुठल्याही पिंपळाच्या झाडाजवळ जायचं आहे. पिंपळाच्या झाडामध्ये माता लक्ष्मी आणि भगवान श्री विष्णूंचा वास असतो, त्यामुळे तिथे तुम्हाला हे घेऊन जायचं आहे आणि पिंपळाच्या झाडाच्या कुठल्याही फांदीला हे मीठ अभिमंत्रित सिद्ध केलेलं हे मीठ आणि कुंकू तुम्हाला तिथे बांधाय म्हणजे ते कापडा सगळं त्या फांदीला बांधा आणि घरी या. पण लक्षात ठेवा, जेव्हा तुम्ही हे बरणीतून मीठ एखाद्या भांड्यामध्ये काढाल किंवा एखाद्या कापडावर तुम्ही ठेवाल, जेव्हा तुम्ही ते कापडावर वगैरे ठेवाल तेव्हा थोडंसं कुंकू आणि मीठ एकत्रित तुमच्या घरातल्या 4 कोपऱ्यांना तुम्हाला शिंपडायचं आहे. पाणी आपण कसं शिंपडतो तसं घरातल्या 4 कोपऱ्यांना शिंपडायचं आहे. घरात शिंपडून झाल्यानंतर मग तुम्हाला ते घराच्या बाहेर घेऊन जायचं आहे आणि घराच्या बाहेर नेल्यानंतर मग तुम्हाला ते तिथे त्या पिंपळाच्या एखाद्या फांदीला तुम्हाला बांधून यायचं आहे. बघा, हा उपाय केल्यानंतर तुमच्या घरात, तुमच्या आयुष्यात असणाऱ्या दारिद्र्याचा, गरिबीचा नाश होईल. 21 दिवसांमध्ये तुमच्या घरात कुठून ना कुठून पैशांची सोय होत राहील. तुमच्या घरात कुठल्याही व्यक्तीवरती खूप कर्ज असेल किंवा कमी असेल कर्ज, थोडं असेल, कितीही काही असेल ते सगळंच या उपायाने दूर होईल. खूप साधा, खूप सोपा उपाय आहे. नक्की करा आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा. श्री स्वामी समर्थ.